बातमीकडे बातमी भावना गवळी यांच्या संदर्भात यवतमाळ वाशिम मधून गवळींचं तिकीट कापले। भावना गवळींचे कार्यकर्ते त्यानंतर आक्रमक झाले। भावना गवळी या यवतमाळ वाशिम इथल्या खासदार मात्र त्यांचं तिकीट कापलं त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। तर यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। आता भावना गवळी यांचं तिकीट कापलेलं आहे। भावना गवळी नेमक्या काय भूमिका घेत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीत त्या अपक्ष लढतात का कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र भावना गवळी यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मनातील रोष व्यक्त केलाय। यवतमाळ वाशिम येथून भावना गवळी या शिवसेनेच्या खासदार गेल्या अनेक टर्म त्या या मतदारसंघातून खासदार होत्या। मात्र त्यांचं तिकीट कापलं गेलंय, त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी गेल्या अनेक दिवसांपासून अशा बातम्या होत्या आणि अखेर भावना गवळी यांचं अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्या सोबत जोडलेत। संदेश, गेल्या अनेक दिवसांपासून ही बातमी होती की भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाईल, अखेर ते कापले, मात्र कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। काय स्थिती आहे यवतमाळ वाशिम मध्ये? निश्चितच हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे भावना गवळी समर्थक जे होते ते रात्री दरम्यान आक्रमक झालेले होते आणि त्यांनी दत्त चौकामध्ये मोठा राडा सुद्धा केला। समर्थकांची एकच मागणी आहे की भावना गवळी यांनाच उमेदवारी देण्यात यावी, बाहेरचं पार्सल इथे पोहोचू नये आणि ते पार्सल बाहेरच पाठवल्या जाईल अशा सुद्धा घोषणा त्यांनी केलेल्या आहे आणि निश्चितच त्यांची तीव्र नाराजी जी आहे ती या संदर्भाने दिसून येत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर भावना गवळी ज्या आहेत त्या सातत्याने मैं मेरी झांसी नहीं दूंगी अशा वल्गार आणि योजना घोषणा देत होत्या। मात्र महायुतीकडून त्यांना डावलण्यात आलेलं आहे आणि त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर सर्वेचा अनुषंग देऊन भावना गवळीची उमेदवारी ही रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र बाहेरचं पार्सल जर इथे देण्यात आलं तर आम्ही त्याला निश्चितच धडा शिकू असं सुद्धा समर्थक आक्रमक होताना आपल्याला दिसून येत आहेत। आता जर आपण बघितलं तर संजय राठोड यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती, मात्र संजय राठोड हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते आणि त्यांनी आपली उमेदवारी देण्यात न यावी यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले होते आणि ते इच्छुक नसल्यामुळेच ही जी उमेदवारी आहे ही पाटील यांना देण्यात आली आहे। जी, मात्र संदेश, आता भावना गवळी यांची पुढची भूमिका काय असणार आहे? निश्चितच भावना गवळी ह्या आक्रमक झालेल्या आहेत आणि समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। येत्या काळात त्या बंडखोरी करतील आणि उमेदवारी कुठल्या दुसऱ्या पक्षाकडून दाखल करतील। त्यांच्याकडे वंचितचा सुद्धा पर्याय आहे, कारण वंचित मध्ये अद्यापपर्यंत उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही आहे। एकंदरीत जर बघितलं तर वंचितच्या उमेदवाराने अर्ज दाखल न करण्यामागचं हेच कारण असू शकतं की त्यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळणार नाही भावना गवळींना, त्यामुळेच वंचितचा उमेदवार जे आहे ते अर्ज दाखल करण्यास विलंब करत होता आणि येत्या काळात जर बघितलं आपण तर भावना गवळी वंचित मधून सुद्धा दावेदारी दाखल करून निवडणूक लढू शकतात। धन्यवाद संदेश दिलेल्या या माहितीबद्दल। भावना गवळी यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। भावना गवळींच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे।